चालू केलं मी. ब्रश मी असा पकडला, इथून हाताला सपोर्ट दिला, इथून केसांना सपोर्ट दिला. ड्रायर डायरेक्टली फ्लो असा कधीच नाही ठेवायचा, केस ड्राय होणार त्याच्याने आणि डॅमेज पण होणार. पण फ्लो खालच्या दिशेने ठेवायचा. आणि जसा आपला ब्रश खाली जातोय तसा आपला ड्रायर पण खाली जायला पाहिजे. 1 2 3 4 1 2 3 4 1. इथे आले, इथून मी परत इथे ड्रायर ठेवला, केसा आणि ब्रश परत वरती नेला. हेअर्सला शाईन आली बघा लगेच. स्ट्रेट पण झाले आणि शाईन पण आली. हो, काफी मस्त दिसतंय है ना, चमकताय ना. मी वन साइडचं तुम्हाला करून दाखवते, तुम्ही वन साइडचं करा. चालेल? जमेल ना तुम्हाला? जोपर्यंत प्रयत्न नाही करणार तोपर्यंत येणारच नाही. हात दुखणार, स्टार्टिंगला तेच होणार. कटिंग करताना हात कापला जाणार. अजून तुम्हाला नोचिंग मी नाही शिकवलंय. जेव्हा नोचिंग करतात तेव्हा बोटं कापलेच जातात. इतकं इझिली नाही काहीच मिळत. लोक एका कटिंगचे, साध्या कटिंगचे पण 500-500 रुपये घेतात. हो ना, कारण त्यांची तेवढी शिकण्यामागे मेहनत असते. आणि लोक देतात पण. काम जर आपलं प्रॉपर असेल ना, क्लायंट देतो पण पैसे. मग इथून मी हा पार्ट क्लीन करते. हे काय बोलता आपण, टेम्पररी स्ट्रेटनिंग नाही, आपण ड्रायर करतो. ड्रायर करताय. हां हां, हेअर ड्रायर. हां. हा स्ट्रेट ड्रायर झाला. अच्छा, ह्याच्यामध्ये आपण ड्रायर्सने